पोलीस कोठडीमध्ये झालेला मृत्यू हा नैसर्गिक नसून तो पोलिसांच्या मारहाणीमध्ये झालेला मृत्यू आता स्पष्ट झाला आहे। मला असं वाटतं की यामध्ये सरकार आता उघडं पडलेलं आहे। सरकारची जे झाकण्याचा प्रयत्न होता ते आता उघडलं गेलं आहे। जो पोलिसांनी हे कृत्य केलेलं आहे, ही घटना घडवली आणि त्याचा जीव घेतला आहे, त्याच्यावर 302चा गुन्हा दाखल झाला पाहिजे। मुख्यमंत्र्यांना चुकीचं ब्रीफिंग देणाऱ्या, चुकीची माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे, त्यांचं निलंबन झालं पाहिजे, त्यांच्यावर डी सुरू झाली पाहिजे। पोलीस कोठडीमध्ये झालेला मृत्यू हा नैसर्गिक नसून तो पोलिसांच्या मारहाणीमध्ये झालेला मृत्यू आता स्पष्ट झाला आहे। मला असं वाटतं की यामध्ये सरकार आता उघडं पडलेलं आहे। सरकारची जे झाकण्याचा प्रयत्न होता ते आता उघडलं गेलं आहे। जो पोलिसांनी हे कृत्य केलेलं आहे, ही घटना घडवली आणि त्याचा जीव घेतला आहे, त्याच्यावर 302चा गुन्हा दाखल झाला पाहिजे। मुख्यमंत्र्यांना चुकीचं ब्रीफिंग देणाऱ्या, चुकीची माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे, त्यांचं निलंबन झालं पाहिजे, त्यांच्यावर डी सुरू झाली पाहिजे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।